नमस्कार, मी सचिन रेड्डीज. आज मी या गाडीत बसून तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे, तो थोडासा गंभीर विषय आहे. आज 5 जुलै आहे. बरोबर 1 वर्षांपूर्वी 5 जुलै 2025 रोजी आमच्यासोबत एक खूपच भयानक घटना घडली होती आणि ती या गाडीशी निगडीत होती. म्हणून मी आज ठरवलं की या गाडीत बसूनच व्लॉग करायचा. तर घडलं असं, की आम्ही गेलो होतो एका रिसॉर्टमध्ये. आमची पूर्ण फॅमिली म्हणजे आम्ही आणि सोबत काही रिलेटिव्ह पण होते आणि आमच्यासोबत 2 लहान मुलं होती आणि आम्ही त्या रिसॉर्टमध्ये गेलो. त्या रिसॉर्टमध्ये उतरलो आणि त्यानंतर तिथे गाडी पार्क करून आम्ही स्विमिंगसाठी ते जे त्यांचं प्लेइंग स्विमिंगचं जे काही असतं तिथे आम्ही गेलो आणि ते आटपून परत येत असताना आम्ही समोर जे पाहिलं त्याने आमच्या काळजाचा ठोका चुकला. कारण आमच्या सकट 4-5 गाड्या ज्या तिकडे उभ्या होत्या, त्याच्यावरती एक झाड पडलं होतं आणि ते झाड चांगलं जाड, मजबूत होतं. ही घटना कशी घडली ह्याचा CCTV फुटेज माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की किती भयानक प्रसंग होता तो. देवाच्या दयेने जीवितहानी काही झाली नाही, पण जो काही आम्हाला त्रास झाला, आमच्या गाडीला त्रास झाला, तो आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. आम्ही जेव्हा बाहेर आलो, तेव्हा सगळ्यात पहिली रिएक्शन आमची अशी होती, की आम्हाला खूप मोठा शॉक बसला होता. काय करावं? काय निर्णय घ्यावा? काही सुचत नव्हतं. पूर्ण ब्लँक झालेलो. जवळ-जवळ तासभर मी तसाच उभा राहून माझ्या गाडीकडे फक्त बघत होतो आणि माझ्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. त्यानंतर काय करावं? पण त्यावेळी तिथल्या हॉटेल रिसॉर्ट स्टाफने आणि त्यांच्या ओनर्सनी आम्हाला भरपूर मदत केली. मी मुद्दाम त्यांचं नाव वगैरे इथे मेन्शन करत नाहीये. कारण त्यांनी आम्हाला अगदी आमची गाडी परत मिळेपर्यंत आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि माझी अशी कुठेही इच्छा नाही आहे, की त्यांचं कुठेही नाव खराब व्हावं. तर झालं असं, की त्यानंतर आमच्यासोबत जे रिलेटिव्हज होते, त्यांनी प्रथम आम्हाला शांत केलं आणि सगळ्यात पहिले तर आम्हाला सांगितलं, की लवकरात लवकर आपल्या डीलरला फोन करा. अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे, हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. कारण देव न करो हा प्रसंग उद्या कोणावरही आला, या संकटातून लवकरात लवकर जर बाहेर पडायचं असेल, तर खंबीरपणे काही पावलं उचलावी लागतात. ती काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या डीलरला, ज्यांच्याकडून तुम्ही गाडी घेतली, ज्यांच्याकडे तुम्ही वर्कशॉपमध्ये तुमची गाडी सर्व्हिसिंगला देत असाल, त्यांना लगेच फोन करायचा आहे. आमच्या केसमध्ये माझी गाडी Hyundaiची आहे. त्यामुळे आम्ही Hyundaiच्या डीलरला फोन केला. त्यांनी लगेच तिथून आम्हाला रोड साईड असिस्टन्स मिळवून देऊन आमच्या गाडीची टोइंगची व्यवस्था केली. यात आम्हाला हॉटेल स्टाफचाही खूप सपोर्ट झाला. कारण टोइंग करताना, नेताना, उचलताना वगैरे हॉटेल स्टाफने खूप सपोर्ट केला. पण त्याच्यानंतर आमच्यासमोर एक प्रश्न होता, की गाडी टो करून कुठे न्यायची? कारण रिसॉर्टपासून जवळ एक डीलरशिपचं वर्कशॉप होतं आणि दुसरं आमचा जो डीलर होता, त्याचं वर्कशॉप होतं. तर कुठे न्यावी? आमच्या डीलरचा जो वर्कशॉप आहे, त्याच्याकडेच गाडी न्यायची. कारण फॉलोअपला बरं पडतं. जर तुमचं रिसॉर्ट जे आहे जिथे तुम्ही गेलेला तिथून जर तुमचा डीलर जवळचा असेल, पण तुमच्या घरातून तो लांब पडत असेल, तर तुम्हाला फॉलोअपला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो आपला जो ओळखीचा डीलर आहे, त्याच्याकडेच त्याच्या वर्कशॉपमध्येच गाडी पाठवा. तर आम्ही निर्णय घेतला, की तिथेच आम्हाला गाडी पाठवायची आहे. थोडे पैसे द्यावे लागले, काही थोडासा खर्च झाला, पण ठीक आहे. पुढे होणारा मनस्ताप टळतो. पुढे आपल्याला जो काही फॉलोअप करायला लागतो, त्यासाठी जो काही आपल्याला येणं-जाणं असेल किंवा काही डॉक्युमेंटेशनसाठी जाणं व्हावं लागलं, तर आपल्याला ते जवळ पडलं पाहिजे. यासाठी आम्ही तो जवळचा डीलर बघितला, जो आमचा डीलर होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही, की तुमच्या डीलरकडे जो तुमचा कारचा डीलर आहे, त्याचा एक इन्शुरन्सवाला असतो. एक स्पॉक पर्सन म्हणजे म्हणतात ना, एक POC पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, जो तुमच्या गाडीच्या इन्शुरन्सबद्दल सगळं करतो. कायम लक्षात ठेवा, गाडीचं जे काही आपलं असते, भले मग ती बाईक असो, भले मग ती कार असो. तुमच्या गाडीचं इन्शुरन्स हे खूप महत्त्वाचं आहे. जसं आपलं लाईफ इन्शुरन्स महत्त्वाचं आहे, तिथं सगळ्यात पहिलं. पण त्यासोबतच तुमच्या गाडीचा इन्शुरन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. ते घेताना कुठलीही काटकसर पुढे-मागे करणं किंवा कॅन्सल करणं हे कधीच करू नका. कारण अशा प्रसंगी तेच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही तुमचं जे इन्शुरन्स आहे, तुमच्या डीलरच्या ओळखीने किंवा तुमच्या स्वतःच्या नॉलेजने किंवा तुमच्या रेफरन्सने एक चांगलं इन्शुरन्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. आमच्याकडे ते होतं, त्यामुळे आमच्या पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. नेक्स्ट तुम्हाला हे करायला लागतं, की तुम्हाला तुमच्या डीलरशी आणि तो जो कोण POC आहे त्याच्याबरोबर फॉलोअप करावं लागतं.
की आता माझ्या गाडीचा स्टेटस काय आहे, तुमच्या इन्शुरन्सचा स्टेटस काय आहे आणि हो, तुमचा जो पी-ओ-सी असतो तो तुम्हाला पूर्ण मदत करतो. तो सगळी इन्फॉर्मेशन देतो, की सध्या तुमच्या जे काही तुमचं ॲप्लिकेशन आहे त्याचं स्टेटस काय आहे आणि त्यानंतर ते लोकं एक ग्रुप बनवतात. जसं तुमचं इन्शुरन्स क्लिअर होईल, तुमची अमाउंट एकदा त्यांनी सबमिट केली आणि ती अप्रूव्ह झाली, की त्यानंतर तुमच्या गाडीचं जे काही नुकसान झालेलं असेल, ते नुकसान तो डीलर भरून देतो. ते कसं भरून देतो, तर ते जे काही पार्ट्स असतात ते तो मागवतो आणि त्याचा जो काही चार्ज असतो तो इन्शुरन्स कंपनीकडे पाठवतो. ते पुन्हा एकदा अप्रूव्हलला जातं आणि ते अप्रूव्ह होऊन जातं. त्यानंतर एकदा ते अप्रूव्हल झालं, की तुमचा एक ग्रुप बनला जातो. तुमचा डीलर तुमचा एक ग्रुप बनवतो WhatsAppवरती आणि तुम्हाला दरवेळेला जे काही तुमचे नवीन-नवीन अपग्रेड्स होत असतील, जे काही गाडीचं तुमचं नुकसान झालेलं असेल, त्याच्यावरती जे काही ते नवीन पार्ट्स बसवणं असेल किंवा काही असेल, ते तो त्याच्यामध्ये लावून त्याचे फोटो काढून आपल्याला पाठवतो. माझ्या केसमध्ये बऱ्यापैकी नुकसान झाले असल्याकारणाने मला जवळ-जवळ 2 महिने लागले आमची गाडी तयार व्हायला आणि त्यानंतर ती गाडी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती घेऊन आलो. आज तो दिवस आज सकाळपासून माझ्या डोक्यात तेच होतं आणि आज आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाड पडल्याचं मी पाहिलं आणि लोकांच्या गाड्यांवरती झाडं पडतात हेही मी पाहिलं. त्यामुळे मी ठरवलं, की आज मी माझ्यासोबत जे घडलं, ते समजा कोणासोबतही घडत असेल, तर त्याला एक मदत म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे. हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा तुमचे नातेवाईक जे कोणी ओळखीचे त्या सगळ्यांसोबत शेअर करा. म्हणजे तुम्हाला कळेल, की तुम्हाला अशा प्रसंगी करायचं काय आहे. तुमच्या डीलरचा टोल फ्री नंबर कायम तुमच्यासोबत ठेवा. इन्शुरन्सचे पेपर क्लिअर ठेवा. मेलवरती ठेवा. जसे कधी तुम्हाला कधी पण याची गरज लागली, तुम्हाला ते ॲक्सेसिबल पटकन झाले पाहिजे. जसं तुमचा मेलवरती तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असतील, तुम्ही पटापट ते सगळे फॉर्मॅलिटीज क्लिअर करून तुमची गाडी तुम्हाला लवकरात लवकर परत मिळू शकते. त्यामुळे सावध राहा आणि सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला सूचना ही देऊ इच्छितो, की तुम्ही गाडी कुठेही पार्क करण्यापूर्वी त्या जागेचं नीट इन्स्पेक्शन करा. जवळ झाड असल्यास तिथे पार्क करू नका. कुठलंही झाड असो, अगदी ते छोटं असो किंवा मोठं असो. झाड हा निसर्ग आहे आणि त्याचा दणका हा खूप वाईट बसतो. त्यामुळे झाडाजवळ कधीही कुठलीही गाडी लावू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली पडकी बिल्डिंग आहे किंवा असं कुठलं कन्स्ट्रक्शन आहे जे पडू शकतं आणि पावसाळ्यात खास करून अशा ठिकाणी गाड्या लावू नये. शक्यतो सेफ ठिकाणी किंवा पार्किंग जिथे अवेलेबल असेल चांगलं, शेडेड त्या ठिकाणीच तुम्ही शेड असलेलं त्या ठिकाणीच तुम्ही तुमची गाडी पार्क करा आणि स्वतःच्या गाडीची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. आणि हो, आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या गाडीसोबत काय-काय घडलं होतं आणि तो फुटेज जो तुम्हाला पाहायचा आहे.